नमस्कार मित्रांनो, मी किरण पवार. आपल्या जय जवान जय किसान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आता मी माझ्या गावाकडील बागेकडे आलेलो आहे आणि यावर्षीचं सीझन आता आपण आंब्याला मोहर लागण्याचं चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, पाहूया आपण. आता मी माझ्या बागेमध्ये उभा आहे आणि यावर्षीचं सीझन मधलं पहिलं झाड आहे की जे झाड आता जे झाडाला मोहर आता लागलेला आपला पाहावयास मिळत आहे. तर ह्या झाडाला ह्या वर्षी सुरुवात झालेली आहे, आंब्याच्या मोहर येण्यास प्रारंभ झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता याला जवळजवळ 2 ते 3 महिने झालं कसली फवारणी केलेली नव्हती, परंतु आता फवारणी करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की मोहराला मोहरावरती बुरशी जी असते ती बुरशीचं कुटुंबट प्रमाण दिसू लागलेलं आहे. परंतु आता महत्त्वाचा विषय हे आहे की त्याला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक फवारण्याचं नियोजन आहे. परंतु काय मोहर निघण्याच्या तयारीत आहे, तर काय मोहर निघालेला आहे. ही पोगा अवस्थेमध्ये असताना दिसतो आहे. आणि हा जे मोहर दिसतो आहे तो बाजूला पूर्ण पडलेला आहे आणि याची सेटिंग पण चांगल्या पद्धतीनं आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं काय झालेलं आहे की मोहर मागं पुढं होण्याची शक्यता दाट आहे. त्याचं कारणच असं आहे की आंब्याला जो मिळणारा ताण असतो तो ताण हा मोठ्या प्रमाणात मिळालेला नसल्यामुळे, सारखी पाण्यात झाडं असल्यामुळे त्याला मोहर आता यावर्षी थोडंसं लेट निघण्याची शक्यता वाटते. त्याचं कारण म्हणजे पाणी जास्त झाडाला झालं की मोहराचं प्रमाण निघण्यास उशीर होतो. हा बघूया आपण. आता हा मोहर निघालेला आहे या झाडाला. आणि हे विशेष म्हणजे हे काय झालं आहे, बुरी लागण्याचं प्रमाण झालेलं आहे. कारण आता कसं झालं, या 2-4 दिवसात कसं आहे, आभाळाचं प्रमाण जास्त आहे. आभाळ आलं की ढगाळ वातावरण निर्माण तयार झालं की बुरी ऑटोमॅटिक झाडावर फुलावर पानावर यायला सुरुवात होते. तर हे बघा, या पद्धतीने हे बुरीचं या मोहरावरती बुरी आलेली दिसून येऊ लागलेली आहे. आणि याला सध्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणं अत्यंत गरजेचं आहे. एक बुरशी पालवी ही अशा पद्धतीनं लागलेली आहे. ही पालवी बघा नवीन झाडाला फुटलेली आहे. तर मित्रांनो, ह्या वर्षीच्या सीझनमध्ये सुरुवातीला कुठं म्हणजे 10% तरी झाडाला कुठं दिसाया मोहरानं सुरुवात केलेली आहे. आणि काही झाडाला मोहर पूर्णतः म्हणजे बाहेर पडून त्याला बुरशीचा अटॅक झालेला दिसून येत आहे. तर हे तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षात. ही बुरीचं झालेला ह्याला अटॅक हे पूर्ण म्हणजे असं काळवंडलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की या 2-4 दिवसात ढगाळ वातावरणाची पोझिशन असल्यामुळं हे पूर्ण बुरीनं ह्याच्यावर अटॅक केलेला दिसून येत आहे. हे असं झालं तर हे सगळं गळून पडत आहे. तर याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक. तर हे सरासरी बुरशीनाशकामध्ये जर आपण बघितलं तर टाटाचं कॉन्टाप याच्यावरती चांगलं काम करू शकतं आहे. आणि म्हणजे एक कीटकनाशक म्हटलं तर इमिडा चालू शकतं. इमिडा आणि हे टाटाचं कॉन्टाप किंवा प्रोक्लेम ह्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची एक फवारणी करून आता नंतर ह्याला पुन्हा नंतर 05234 हे म्हणजे फ्लावर स्टेजमध्ये असताना फवारलं तरी बी उपयोगात येईल. महत्त्वाचं म्हणजे आता मोहर कुठं हे बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या बागाला दिसू लागलेलं आहे. यावर्षी काय झालं आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तर आता थोडंसं लेट होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ माझा हा आवडला असल्यास ह्याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.